नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सागर खूपच चिडलेला असतो. तो मुक्ताला विचारतो, मुक्ता तुम्ही हर्षवर्धनच्या घरी गेलेला का? त्याच्या घरी जाऊन तुम्ही कुठल्या पेपरवर सह्या घेतल्या आहेत का? तेव्हा मुक्ता सागरला म्हणते, अहो सागर, सावणीच मला घेऊन गेली होती. हर्षवर्धन किती चांगला आहे आणि त्याचं सावनी आणि आदित्यवरती किती प्रेम आहे हे सगळं काही तिला प्रूफ करायचं होतं, म्हणून ती मला घेऊन गेली होती. पण मला तिथे गेल्यावरती सगळं वाटत होतं की हे सगळं नाटक आहे. हे सगळं मुक्ता सागरला सांगत असते, पण सागर काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो. सागर बोलतो, त्या पेपरवर असं लिहिलं होतं का की आदी त्याचा मुलगा आहे? तर मुक्ता सागरला म्हणते, नाही, असं काहीच लिहिलं नव्हतं. त्या पेपरमध्ये असं लिहिलं होतं की समजा उद्या सावनी आणि हर्षवर्धनचं भांडण झालं तर सावनीचा त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असणार आहे आणि आदित्य हा प्रॉपर्टीचा नॉमिनी असणार आहे. त्याच्या जे काही शेअर्स वगैरे असतील ना, ते आदित्यच्या नावावरती असतील नॉमिनी म्हणून, असं त्यात लिहिलं होतं. तेव्हा मुक्ता नंतर म्हणते, असं सगळं लिहिलं असून हर्षवर्धन त्याच्यावरती कशाला काय लगेच सह्या केला हेच मला कळत नाहीये. नक्की काहीतरी गडबड असणार आहे. तो माणूस असा कसा वागू शकतो? त्याच्या मनात काहीतरी वेगळंच प्लॅन सुरू असणार आहेत. परंतु इकडे सागर मात्र आदित्य हा हर्षवर्धनच्या प्रॉपर्टीचा नॉमिनी आहे हे ऐकल्यामुळे त्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तो एकदमच खाली बसतो. आदित्य माझा आधी आणि तो या हर्षवर्धनच्या प्रॉपर्टीचा नॉमिनी. तो पूर्णपणे शॉकच असतो. त्याला समजतच नसतं काय चाललंय ते. मुक्ता सागरला सावरत म्हणते, सागर, आदित्य हा तुमचाच मुलगा आहे. तो तुमच्या जवळच राहणार. तुमच्यापासून त्याला कोणीही दूर करू शकत नाही. आदित्य तुम्हालाच पप्पा म्हणतो. मग विषय संपला नाही इथे. तुम्ही अजिबातच काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मुक्ताही सागरला समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, मला एका प्रश्नाचं आधी उत्तर द्या. तुम्ही त्या हर्षवर्धनच्या घरी गेलाच का? काय गरज होती जायची? तुम्हाला सांगितलेलं ना की हर्षवर्धन पासून लांब राहायचं. तो किती नीच माणूस आहे हे तुम्हाला वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे, पण तुम्हाला काय माझं ऐकायचंच नाही. ती सावनी म्हणाली, म्हणून तुम्ही त्या हर्षवर्धनच्या घरी गेलात. अहो, तुम्हाला जर चांगुलपणाचा एवढं अटॅकच आला आहे ना, तर तुम्ही एक काम करा ना, सोशल वर्क करा. तुम्ही सोशल कामं करू शकता. तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये वाटल्यास फ्री ट्रीटमेंट देऊ शकता. सावनीच्या सांगण्यावरून किंवा सावनी आणि हर्षवर्धनसाठी कुठल्याही प्रकारची मदत तुम्ही अजिबात करायची नाही आणि त्याच्या घरी तर अजिबातच जायचं नाही आणि यापुढे असा विचार पण आणायचा नाही मनात. बघा, पुन्हा पुन्हा मी हे सांगणार नाही, कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे की हे सगळं मला अजिबातच आवडत नाही. आणि परत त्याच्या घरी गेलात तर लक्षात ठेवा, सागर खूपच चिडलेला असतो. त्याचे डोळे अक्षरशः आग ओकत असतात. मुक्ता मात्र शांतपणे असते आणि तो काय बोलतोय हे ऐकून घेत असते. आणि तेवढ्यातच रूममध्ये सई येते. सागरचा तो अवतार पाहून सई खूपच घाबरून जाते आणि सागरला विचारते, पप्पा, तू एवढा का ओरडतोयस माझ्या मुक्ताईवरती? एवढं काय केलंय तिने? तेव्हा सागर जरा शांत होतो तिच्या बोलण्यामुळे आणि खाली बसतो. इकडेच ती घाबरल्यामुळे मुक्ताला खूपच काळजी वाटत असते. सागर खाली बसतो आणि सईला समजावून सांगत असतो की कसं आहे ना सई, तुझी मुक्ताई कधी कधी वेड्यासारखी वागत असते आणि म्हणूनच मी तिच्यावरती चिडलो. पण आता मी तुम्हा दोघांनाही सॉरी म्हणत आहे. मुक्तालाही तो सॉरी म्हणतो. नंतर मुक्ता सईला म्हणते, सई माऊ, तू मस्ती करतेस आणि तू नीट वागत नसशील ना, तेव्हा टीचर काय करतात तुला समजावून सांगतात ना. तसंच तुझा पप्पा सुद्धा मला समजावून सांगत होता. तो काही चिडला वगैरे नव्हता. तू काळजी करू नकोस. त्यानंतर मुक्ता म्हणते, पण मला एक सांग, आपलं पिंकी प्रॉमिस त्याचं काय झालं? तेव्हा सई डोक्याला हात मारून घेते. तिच्या लक्षात येतं आणि ती लगेच झोपायला जाते. तर मुक्ता म्हणते, चला झोपायला चला, जास्त वेळ जागरण करायचं नाही. असं म्हणत ती सईला झोपायला तिच्या रूममध्ये पाठवून देते आणि रूमचा दरवाजा लावून घेते. सागर मुक्ताला म्हणतो, खरं सॉरी, माझी चूक झाली. मी तुमच्यावरती एवढं चिडायला नको होतं, पण तुम्हाला काय झालं तर मी सहनच करू शकत नाही. त्यावर मुक्ता म्हणते, नाही सागर, माझी चूक झाली आहे, पण तिथे गेल्यावर एक चांगली गोष्ट झाली आहे. सागर तिला म्हणतो, कोणती चांगली गोष्ट झाली आहे? मुक्ता म्हणते, खूप दिवसांपासून मला पुरणपोळी, गुलाबजाम, रसगुल्ला, मोदक असं सगळं गोड जेवण मला मिळत होतं, पण आज अचानक लसणाची फोडणी आणि त्यामध्ये कडू कारल्याची भाजी खायला मिळाली आहे. थोडीशी कडू आणि थोडीशी गोड अशी भाजी जर मला खायला मिळाली तर किती छान ना. तर सागर विचारतो, काय? तर मुक्ता म्हणते, कळलं नाही का? तर मुक्ताही सागरला म्हणते, अहो सागर, गोड पदार्थ तर मला आवडतातच, परंतु मला प्रश्न पडलेला आहे की कडू कोळी हे नाव
माझ्या फोनमधून बदलावं लागणार की काय? मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागरला हळूहळू लक्षात येत असतं. तेव्हा सागर मुक्ताला म्हणतो, मला सांगा ना, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? तर मुक्ता काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जायला निघते. तर सागर तिचा हात पकडतो आणि मुक्ताला जवळ घेतो आणि म्हणतो, खरं सांगा ना, तुम्हाला कडू कोळी आवडतो की गोड कोळी आवडतो? परंतु मुक्ता काहीच बोलत नसते. ती फक्त लाजत असते. सागर बोलतो, सांगा मला उत्तर पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणते, मला माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर. नक्की मला कोण आवडतं, कडू कोळी की गोड कोळी? असं म्हणत ती सागरकडे बघत लाजत असते. आणि आता सागर आणि मुक्ताचं भांडण मिटलेलं असतं. इकडे सीन चेंज होतो. सावनी ही हळदीसाठी ड्रेस काढत असते. ती खूपच आनंदित दिसत असते. तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि सावनीला म्हणतो, मम्मा, आज तू खूपच खुश दिसत आहेस. तुझी आज हळद आहे ना? तर सावनी म्हणते, हो ना, आज माझी हळद आहे आणि हर्षसोबत माझं लग्नही होणार आहे, म्हणूनच मी खूपच आनंदी आहे. अरे बघ ना, हर्ष अंकलसारखा चांगला पार्टनर मला मिळणार आहे. माझा तर आता पूर्ण विश्वास बसला आहे की आयुष्यात जे काही घडतं ना, ते खूपच चांगल्यासाठी घडतं. आणि आदित्य, अरे तुझ्या पप्पाला मी जर डिवोर्सच दिला नसता तर हा चांगला दिवस आज माझ्या आयुष्यात आलाच नसता. मी सांगू शकत नाही की मी किती आनंदात आहे, असं ती म्हणत असते. तसंही तर आदित्य म्हणतो, मला तुला आनंदी पाहून मला खूपच छान वाटते. आपण दोघं असंच कायम हॅप्पी राहू. नंतर सावनी नाटक करत म्हणते, हो रे, पण आपला आनंद कोणालाच पाहवत नाही. आणि त्या मुक्ताला तर आपला आनंद पाहवतच नाही. आपण आनंदात असलेलं तिला बघवतच नाही, म्हणून ती आपल्यामध्ये सारखे प्रॉब्लेम निर्माण करत असते. आदित्यला मुक्ताचा खूपच राग येत असतो. सावनी त्याला भडकवत असते, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष्यात असे अनेक प्रॉब्लेम येतील, पण त्याच्यावरती मात करत आपल्याला पुढे जायचं आहे. आदित्य विचारतो, ती मुक्ता परत काय बोलली का तुला? तर सावनी नाटक करत बोलते, तिने हर्षवर्धन आणि आपल्यावर अविश्वास दाखवत आहे. ती म्हणत आहे की हर्षवर्धन तुला मुलगा म्हणून कधीच स्वीकारणार नाही आणि तो माझ्याशीही लग्न करणार नाही. आणि म्हणूनच मी तिला हर्षा घरी घेऊन गेले होते आणि मी तिथे गेल्यावरती अशा पेपरवर सह्या घेतल्या आहेत ना की आपण कधीच रस्त्यावरती येणार नाही आणि कोणासमोर हात पसरायची गरज लागणार नाही. हर्षवर्धनने त्या पेपरवरती सह्या देखील करून आपल्यावरचं तो किती प्रेम करतो हे त्याने दाखवून दिलेलं आहे. आपल्यावरचं प्रेम तो व्यक्त केलेलं आहे त्यानं. तुझं आणि माझं नातं त्याच्यासोबत काय आहे हे त्यानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा ती मुक्ता तोंडावर पडलेली आहे. माझा हर्षवर्धनचा विश्वास अजूनच वाढला आहे. मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची आता गरज नाही. पण यामुळे हर्षवर्धनला किती मनस्ताप झाला असेल. तर इकडे आदित्य विचार करत असतो आणि लगेच हर्षवर्धनला फोन करतो आणि त्याला बोलतो, या मुक्ताच्या वागण्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक वेळी ती तुमच्यावरती डाऊट घेते, पण आम्हाला माहिती आहे की तुमचं आमच्यावरती किती प्रेम आहे ते, सो डोंट वरी. इकडे हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, अरे आदित्य, काळजी वाटणारच ना. ती मुक्ता प्रत्येक वेळी सावनीला भडकवते आणि मग मला सारखं सिद्ध करावं लागतं माझं तुझ्यावर आणि सावनीवरती किती प्रेम आहे ते. ती मुक्ता तिच्या मनात गैरसमज निर्माण करते आणि त्यामुळे सावनी आणि माझ्यात वाद होतात आणि तिला कोणताही त्रास झालेला मला सहन होत नाही. आता तर बघ ना, सावनीच्या मनात भरवलंय की मी आदित्यवर प्रेम करणार नाही, त्याला सांभाळू शकणार नाही. हे कसं शक्य आहे सांग ना? आणि त्या मुक्ताचं ऐकून तुझ्या मम्माने माझ्याकडून सह्या करून घेतल्या आहेत. तू प्रूव्ह करून दाखव की तुझं आधीवरती प्रेम आहे. आणि मी कोणत्याच गोष्टीचा विचार न केला नाही. मी आनंदाने लगेच त्याच्यावरती सह्या केल्या. मी त्या प्रॉपर्टीवरती सह्या केल्या. माझ्या प्रॉपर्टीपेक्षा मला तुम्ही खूपच महत्त्वाचे आहात. हे सगळं हर्षवर्धन नाटक करत असतो आणि हे सगळं आदित्यला तो बोलत असतो. आणि आदित्य, मला सांग, मी तुला ॲक्सेप्ट केलं, पण सागर करेल का? तू त्याला बाप मानत आहेस, पण त्याचं प्रेम फक्त मुक्तावर आहे. ती मुक्ता आपल्यात कलह निर्माण करत आहे, पण आधी काही हरकत नाही. मी लढत राहीन तुम्हाला मिळवण्यासाठी. मी काही करेन तुम्हाला मिळवण्यासाठी. तेव्हा आदित्य म्हणतो, मी काय करू सांगा ना, जेणेकरून माझ्या मम्माला त्रास होणार नाही. मी वाटेल ते करायला तयार आहे. यावर हर्षवर्धन या गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवतो आणि त्याला बोलतो की आदित्य, तुझ्या मम्माला त्रास व्हायला नको असेल ना, तर तू मुक्ताला त्रास दे. तर आदित्य म्हणतो, मी काय करू? तर हर्ष म्हणतो, तू स्वतःला हर्ट करून घेतलंस ना आणि हे सगळं तू मुक्तामुळे झालं आहे असं जर सिद्ध केलंस ना, तर मग बरं होईल. आदित्य ते पटत असतं आणि तो हर्षला म्हणतो, एकदा ती मुक्ता आपल्या आयुष्यातून गेली ना, तर आपल्याला कोणीच त्रास देणार नाही. पण आता तुला हे सगळं जमेल का? आदित्य म्हणतो, मी माझ्या मम्मासाठी काही करायला तयार आहे. हे ऐकून हर्षवर्धन खूपच खुश होतो आणि आदित्यला म्हणतो, माझं खूपच महत्त्वाचं काम आहे, मी फोन ठेवू का? तर तो हो म्हणतो आणि फोन ठेवतो. आदित्य हर्षवर्धनच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर सीन चेंज होतो. मुक्ता ही सावनीच्या हळदीच्या तयारीला लागलेली असते, पण तिच्या मनात तेच विचार येत असतात की हर्षवर्धनने लगेच कशा काय सह्या केल्या आणि हे सगळं माझ्या
माझ्या डोळ्यांसमोरच झाले. पण माझं मन मानायला तयार नाहीये. खरंच सावनीवरती खरंच प्रेम असेल का त्यांचं? पण म्हणूनच तर सह्या केल्या असतील ना, म्हणूनच त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं असेल. नाहीतर एवढं मोठं पाऊल ते उचलणार नाहीत. ते लग्न करतील पण त्या माणसाच्या मनात नक्की काय सुरू आहे ना, हे मला समजतच नाहीये. मुक्त स्वामींना प्रार्थना करते आणि म्हणते, स्वामी सगळं नीट पार पडू दे, जे योग्य आहे तेच घडू दे. असं बोलत असताना सागर तिथे येतो आणि मुक्ताला बघून ती नेहमीप्रमाणे विचार करतो की ह्या नेहमीप्रमाणे विचार कोणत्या तरी विचारात हरवल्या आहेत. आता यांची गंमतच करूया. तो तिथे असलेल्या परफ्यूमची बाटली घेतो. पण इकडे मुक्ताचं काही लक्षच नसतं. सागर तिथे आला आहे हे तिला समजत पण नाही. सागर मुक्ताच्या हातात ती बॉटल देतो आणि बोलतो, ही घ्या कॉफी. तेव्हा मुक्ता भानावर येते आणि सागरला म्हणते, कुठे आहे कॉफी? ही तर परफ्यूमची बॉटल आहे ना. त्यावर सागर म्हणतो, तुम्ही कुठे हरवला आहात? मुक्ता म्हणते, काहीच नाही. त्यानंतर सागर म्हणतो, तुम्ही असाच विचारात हरवून गेल्यानंतर पेशंटला चुकीचं तरी इंजेक्शन देत नाही ना. तर मुक्ताही सागरला म्हणते, गप्प बसा हं सागर, मी असं काहीही करत नाही. मुक्ताही सागरला म्हणते, तुमच्यासारख्या जर असा मिश्किल पेशंट असला ना तर मला एवढं मोठं इंजेक्शन द्यावं लागतं. सागर म्हणतो, बापरे, मी तुमचा नवरा म्हणूनच ठीक आहे, पेशंट म्हणून यायची वेळ कधी येऊ देणार नाही. तो तिची मस्करी करत असतो. देवा, हे सगळे दात असेच शाबूत ठेव. यांच्याकडे पेशंट म्हणून जायची वेळ कधीच येऊन देऊ नकोस. तर मुक्ता हसायला लागते. हा जोकचा पार्ट होता. आता मला सांगा, तुम्ही कोणत्या विचारात होता? माझा तेव्हा मुक्ता सागरकडे बघून असते. पण मी जर सांगितलं ना, तुम्हाला ते अजिबातच आवडणार नाही. पण आपल्याला सावनीच्या हळदीला जावं लागणार आहे. सागर म्हणतो, कशासाठी? आपल्याला तिच्याशी काही आपला संबंध नाही. आणि तो कुर्ता बाजूला फेकून देतो आणि तिथून निघून जायला निघत असतो. पण मुक्ता त्याचा हात पकडते आणि थांबवते. ऐका ना सागर, मेहंदी झाली, ती पार्टी वगैरे सगळं झालं, आता हळदच बाकी आहे ना. आणि त्याच निमित्ताने आपल्याला आधीसोबत वेळ घालवायला मिळणार आहे. लग्न झाल्यानंतर सावनीतून जाणार आणि मग आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळणार नाही. मिहीर आणि मिहिकाचं पण आता लग्न होणार आहे. आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे. आपल्याला वाटलं म्हणून ते नातं आपण तोडू शकत नाही ना. तर सागर चिडून म्हणतो, तुम्ही वेडे आहात की मी वेडा आहे म्हणून तुमचं मी सगळं ऐकत असतो? तर मुक्ता हसते आणि ती बोलते, मी हे सगळं फक्त आदित्यसाठी करत आहे. तर इकडे सीन चेंज होतो. हर्षवर्धन सत्यमला फोन करून सांगत असतो, हर्षवर्धन आज रात्री खूपच मजा येणार आहे. तेवढ्यातच कोणीतरी येतं आणि तो सत्यमला बोलतो, मी तुला नंतर कॉल करतो. तो फोन ठेवतो. तेथे मिहिका आलेली असते. हर्षवर्धनला बघून ती म्हणते, जी तुम्ही अजून तयार का नाही झाला जिजू? अहो, तुमची उष्टी हळद घेऊन मला सावनीताईंकडे जायचं आहे. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, हळदीच्या फंक्शनला फॅमिली हवी असते, परंतु माझा इथे कोणीही नाही. तर ती म्हणते, असं का म्हणताय, मी आहे ना. तर हर्षवर्धन म्हणतो, तू एकटीच आली आहेस का तुझे टीम मेंबर पण आले आहेत? तर मिहिका म्हणते, टीम मेंबर नाही आले आहेत, पण मिहीर सोबत आला आहे. तो गाडीमध्येच थांबला आहे. चला आता लवकर तयार व्हा, मला हळद घेऊन जायचं आहे. हर्षवर्धन तयार होण्यासाठी तिथून निघून जातो. मिहिका त्याची वाट बघत थांबलेली असते. हर्षवर्धन चेंज करून येतो. व्हाईट कपडे हळदीसाठी घालून तयार झालेला असतो. मिहिकाही हर्षवर्धनला हळद लावते. तो तिच्याकडे फारच वाईट नजरेने बघत असतो. तो म्हणतो, तुझी मुक्ताताई माझा एवढा रागराग का करते? मिहिका हर्षवर्धनला म्हणते, माझी ताई तशीच आहे, आपण काय करणार ना. हर्ष तिला विचारतो, तू कशी आहेस? त्यावरती मिहिका म्हणते, मी लहान आहे पण तिच्यापेक्षा स्मार्ट नक्कीच आहे. मी माझ्या माणसांना चांगलंच ओळखते आणि त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करते. तर हर्ष विचारतो, म्हणजे तू माझ्या बाबतीत तू तुझ्या ताईसारखा विचार करत नाहीस म्हणजे? तर मिहिका म्हणते, नाही, तुम्ही सावनीताईंची खूप काळजी घेता आणि हे मला माहीत आहे. आदित्यची सुद्धा तुम्ही खूपच काळजी करता, हे मला माहीत आहे. तेव्हा हर्षवर्धन खूपच खुश होतो आणि इकडे ती खूपच एक्सायटेड आहे मी सोबत नातं जोडण्यासाठी. ताईने तिचं कुटुंब जसं सांभाळत आहे, काळजी घेत आहे ती कुटुंबाची, त्याचप्रमाणे मला माझं कुटुंब सांभाळायचं आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घ्यायची आहे. हर्षवर्धन तिला वाईट नजरेने बघत असतो मिहिकाकडे आणि मनात विचार करत असतो की मी तर तुला मिळवणारच, काही झालं तरी. आपण इकडे पाहतो तर काय, सावनी हळदीसाठी तयार झालेली असते. सावनीच्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि त्यांचं फोटो सेशन चाललेलं असतं. माधवीताई सागरला विचारतात, सागरराव, तुम्हाला चहा हवाय का? सागर म्हणतो, मला तर खरं अजिबातच मूड नाही आहे इथं यायचा. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि त्याला विचारते, आई, मिहिका कुठे गेली आहे? तर त्या म्हणतात, मिहिका हर्षवर्धनच्या घरी गेली आहे उष्टी हळद आणण्यासाठी. तर मुक्ता म्हणते, आज पण एकटीच गेली आहे का? तर माधवीताई म्हणते, मिहीर सोबत गेला आहे, पण तू असं का म्हणते आहेस, आज पण एकटी गेली आहे का? तर मुक्ता विषय बदलते आणि ती म्हणते, कामानिमित्त ती सारखी जात असते ना, म्हणून मी म्हटलं, बाकी काही नाही. तर माधवीताई म्हणतात, हिला नवीनच जॉब मिळाला आहे आणि असा विचित्र मिळाला आहे की काय सांगावं. इकडे सागरला फोन आलेला असतो. तर माधवीताई म्हणतात, मिहिकाचा आहे का?
तर सागर म्हणतो नाही, तर तो तिथून बोलत बोलत निघून जातो. तर इकडे माधवीताई मुक्ताला म्हणत असतात की मला गुदमरल्यासारखं होत आहे. तर मुक्ता म्हणते आई अगं शांत हो. आणि इथेच हा भाग संपतो. जर आपल्याला पुढील भाग पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती प्रोमो टाकलेला आहे, आपण पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर